नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. कारण बहिणींनो, आज तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी महत्त्वाची गुड न्यूज पाहायला मिळणार आहे. आत्ताच बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. आता पुन्हा एकदा तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि हे पैसे असणार आहे मार्च महिन्याचे. म्हणजेच बहुतेक बहिणी आता या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत की सर, मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. तो फायनली तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण बहिणींनो, मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करा. कारण बहिणींना तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही, म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता महत्त्वाची अपडेट आहे की मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता हा 15 एप्रिल 2026 पूर्वी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला मी तारीखसुद्धा सांगितलेली आहे, 15 एप्रिलच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. आणि बहिणींनो, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की सर, मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. त्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहे. आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींनी कमेंट करून सांगायचे की सर, मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे, त्यांना 3000 मिळणार आहे. कसे मिळणार आहे समजून घ्या. तर त्या बहिणींना टोटल 2 हप्ते मिळणार आहे. म्हणजेच त्यांचा जे फेब्रुवारी महिन्याचा हप्तासुद्धा बाकी आहे, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये त्यांना मिळणार आहे. आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला होता त्यांना फक्त 1500 रुपये मिळतील. म्हणजेच रेग्युलर हप्ता त्यांना मिळणार आहे, कारण त्यांना रेग्युलर हप्ते सुरू आहेत. आता बघा, बहुतेक बहिणींना एकत्रित लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलांची EKYC प्रलंबित होती, ज्यांची EKYC प्रलंबित होती त्यांना फेब्रुवारीचे, नंतर मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे अशा 3 महिन्यांचे एकत्रित हप्ता म्हणजे 4500 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, ज्यांची KYC देखील प्रलंबित होती कमेंट करून सांगा बरं, तुमची KYC झाली की नाही. झाली असेल तर लिहून पाठवा की सर, माझी KYC झालेली आहे. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर सांगा की सर, माझी KYC झालेली नाही आहे. तर लगेच तुमची KYCसुद्धा फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे. आता बघा, ज्यांची KYC बाकी होती किंवा ज्यांची KYC प्रलंबित होती त्यांना 3 हप्ते मिळणार आहे. 3 हप्त्याची रक्कम असणार आहे 4500 रुपये. आणि जे रेग्युलर हप्ते बहिणींना मिळत आहेत त्यांना 1500 रुपये मिळतील. ज्यांचा फेब्रुवारीचा हप्ता बाकी त्यांना 3000 मिळणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानुसार तुम्हाला कमेंट करून सांगायचे की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला होता की नाही. आता पुढे बघा, महत्त्वाची अपडेट आहे. यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी की बहिणींनो, EKYCसाठी तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. आता बघा, राज्य सरकारने EKYC पूर्ण करण्यासाठी आता 30 एप्रिल 2026पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजेच बहिणींनो, आता तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत KYC करता येणार आहे. आणखी 1 महिना तुम्हाला वाढवून दिलेला आहे. नाही तर बहुतेक बहिणी म्हणतील की सर, आम्हाला मुदतवाढ मिळणार आहे की नाही, मिळणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न बहिणी विचारत होते. फायनल त्याचंही तुम्हाला उत्तर मिळालं आहे. कारण बहिणींनो, 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला KYC करण्यासाठी मुदत वाढवून दिलेली आहे. पुढे बघा, कोणाला किती पैसे मिळणार आहे. तर ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि ज्यांनी EKYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे. बाकी इतर बहिणींच्या खात्यात पैसे मिळणार नाही आहे. आता ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल तर फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला आहे. आला आहे की नाही कमेंट करून सांगा. आला असेल तर लिहून पाठवा की हो सर, मला 1500 रुपये आलेले आहे. आला नसेल तर नाही सर, मला 1500 रुपये आलेले नाही आहे. तर लगेच तुम्हाला पैसे पाठवले जातील. फक्त कमेंट करून सांगायचं आहे. पुढे बघा, जर तुमचे पैसे अद्याप आले नसतील तर तातडीने नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमची जी अर्जाची स्थिती आहे म्हणजे स्टेटस ते तपासा की तुम्ही या ठिकाणी अपात्र आहे की पात्र हे तुम्हाला कळून जाणार आहे. तिसरं आहे, तांत्रिक कारणामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे राज्यामधील सुमारे 71 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. म्हणजेच किती, 71 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे आपले स्टेटस तपासून घेणे आवश्यक असणार आहे. जर का तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळेल, नाहीतर तुम्हीसुद्धा अपात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. आता बघा, जर का बहीण सुखी असेल तर घरसुद्धा सुखी असतं. म्हणून हा व्हिडिओ आपल्या पात्र मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. तर पटापट सर्वांनी या व्हिडिओला शेअर करा बरं. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सर्व तुम्हाला माहिती मी दिलेली व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.